दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीत स्थिर बसूया. देहधारणा, शारीरिक स्थिरता. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. ज्या स्थितीमध्ये आपण बसलो आहोत त्या स्थितीमध्ये कुठलीही हालचाल न करता स्थिर बसण्याचा प्रयत्न. आपला संपूर्ण शारीरिक आकृतिबंध तपासून पाहूया. बंद डोळ्यांनी आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये स्थिरता. पावलापासून कमरेपर्यंतचा भाग, शरीराचा मधला भाग. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. हाताची कोपरं शरीराच्या लगत आहेत. खांदे हलकेशे जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले आहेत. पाठकण समस्थितीमध्ये. मान मध्यभागी, जास्त वरही नाही जास्त खालीही नाही. आणि चेहरा शांत, हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. शारीरिक स्थिरता, काया स्थिरता. जाणीव आपल्या श्वासाच्या ठिकाणी घेऊन जाऊया. आपण सहज श्वास घेतोय आणि संथपणे सोडतोय. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे आपलं लक्ष घेऊन जाऊया. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येतंय आणि श्वास सोडताना ते नियंत्रित आतल्या दिशेला जातंय. आपली जाणीव आपल्या नाकाच्या ठिकाणी घेऊन जाऊया. नाकाचा शेंडा, आपल्या दोन्हीही नाकपुड्या. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतोय आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. मी श्वास घेताना माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे यांच्यामध्ये ऊर्जा सामावली जात आहे. आणि श्वास सोडताना माझ्यातला सगळा आळस, मरगळ, भीती, दुखणी या श्वासासोबत बाहेर पडत आहेत. आंतरिक सजगता. शरीर आणि मनाने स्थिर होऊया. एक मध्यम पट्टीतला ओंकार. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. अ करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 25 to 30 स्ट्रोक्स. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. चेहरा शांत. सुरू करूया. सावकाश कृती थांबवा.
आपल्या फुफ्फुसांपर्यंत शुद्ध हवेची जाणीव, कंठाच्या ठिकाणी, आपल्या दोन्हीही नाकपुड्यांच्या ठिकाणी आपला हा संपूर्ण श्वसन मार्ग मोकळा झालाय याची जाणीव काही सेकंदासाठी येणारी श्वास विरहित अवस्था त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. हातांची ज्ञानमुद्रा. आपल्या उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा. जेंटली प्रेस राईट नॉस्ट्रिल. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या डाव्या नाकपुडीने आणि तो सावकाशपणे सोडा. अजून दोनदा हीच कृती. एक सहज श्वास भरून घेऊया डावीने, सावकाशपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया, सावकाशपणे सोडूया. उजवा हात गुडघ्यावर येऊ देत ज्ञान मुद्रेत. आपल्या बंद डोळ्यांसमोर अ ओम आणि अर्ध चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा ओम आणण्याचा प्रयत्न करूया. निर्गुण निराकार ओम, त्याचं प्रतीक ब्रह्माचं एक अक्षरी प्रतीक, त्याचं मनन स्मरण चिंतन. ओम दिसेल न दिसेल पण मनात ओमचे विचार आणूया. ब्रह्मा विष्णू महेश असा त्रिमूर्ती त्रिगुणातीत कालातीत ओम, त्याचं मनन स्मरण चिंतन. करूया 3 प्रणोच्चार एका लागोपाठ एक. आपापल्या क्षमतेने 3 प्रणोच्चार करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. अ अ अ आंतरिक सजगता वाढलीये. शरीराकडून मनाकडे वाटचाल सुरू होत आहे. साधनेसाठी आपण स्थिर होत आहोत. करूया चित्तशुद्धी. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात हृदयापाशी. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला मी मनापासून नमस्कार करत आहे आणि माझ्या साधनेची सुरुवात करत आहे. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक ईश्वर प्रणिधान. ओमला आपण ईश्वराप्रमाणे मानत आहोत. श्रद्धेने आपण त्याचे आशीर्वाद घेत आहोत. साधनेसाठी सावकाश कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचा स्पर्श. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. बघा, साधी मांडीच घालायची. सुरुवातीला आपण करणार आहोत नेक रोटेशन. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, पाठकणा सरळ. ठीक आहे. डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. आता सावकाश आपली मान पुढे झुकवायची, हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि सुरू करूया. मान आपली उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, अगदी सावकाशपणे 3 वेळेला
क्लॉकवाईज. ज्यांना मानेचा आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फुल नेक रोटेशन न करता वरच्यावर मान उजवीकडे आणि डावीकडे फिरवून घ्या. 3 वेळेला एका बाजूने झालं की मग सावकाश विरुद्ध बाजूने सुरू करूया. डावीकडनं मागे, उजवीकडनं पुढे, अगदी सावकाशपणे. डोळे मिटलेले आहेत त्यामुळे आपण त्या कृतीशी आपोआप कनेक्ट होतो. आपल्या मानेचा एक एक सांधा मोकळा होतोय याची जाणीव. दोन्ही बाजूने 3 वेळा झालं की थांबायचं, सावकाश मान सरळ करायची आणि डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. सावकाश डोळे उघडायचे. हात आपले गुडघ्यांवरतीच आहेत, ठीक आहे. आता फक्त खांदे आपल्याला वर उचलायचे आणि खाली घ्यायचे. श्वास घेताना खांदे वर येतील आणि श्वास सोडताना सावकाश खाली येतील. बरोबर. श्वास घेताना खांदे वर आणि श्वास सोडताना सावकाश खाली. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आता तिथल्या तिथे रोटेशन करूया, ठीक आहे. आपले खांदे थोडेसे पुढे घ्यायचे, वर घ्यायचे, मागून पुन्हा मध्यभागी आणायचे. तिथल्या तिथेच रोटेशन. बरोबर, ठीक आहे. सुरू करूया. 1 2 3. मध्ये येऊन थांबा. ठीक आहे. आता आपल्याला खांदे मागे घ्यायचे, वर घ्यायचे आणि पुढून पुन्हा मध्ये आणायचे. विरुद्ध बाजूने करा 3 वेळेला. मागे, वर, पुढे, सेंटर. बरोबर. मागे, वर, पुढे, सेंटर. अजून एक राऊंड. मागे स्ट्रेच करायचे, मग पुढे घ्यायचे, सॉरी, मग वर घ्यायचे, त्यानंतर पुढे घ्यायचे आणि पुन्हा सेंटरला आणायचे. हे 3 वेळा झालं की थांबायचं आणि दोन्ही पाय सरळ करायचे. विश्रांती घ्यायची. मान मागे सैल सोडून द्या. थोडीशी पावलांच्या बोटांमध्ये हालचाल करा. अँकल जॉईंट्स मधून सुद्धा पाऊल पुढे मागे करू नये. मान मागे सैल सोडून ह्या संपूर्ण कृती करूया. पाऊल पण गोलाकार फिरून घ्या. 2 ते 3 वेळेला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. आता बऱ्याचदा आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होतो किंवा पोटरे आपल्या दुखतात किंवा टाच आपली दुखते. तर ह्या सगळ्यासाठी एक छोटीशी कृती आहे. पाय जोडून घ्यायचे. आपले हात मागे सीटच्या जवळ ठेवायचे. ठीक आहे. हे रात्री तुम्ही झोपताना सुद्धा करू शकता. थोडंसं पायाला ऑइल म्हणजे तेल लावून त्याला हलकासा मसाज करून तुम्ही या कृती करू शकता. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, श्वास घेत आपले गुडघे जमिनीकडे प्रेस करायचे. मी थोडीशी क्रॉस होते जेणेकरून तुम्हाला ऍक्शन कळेल. श्वास घेत गुडघे जमिनीकडे प्रेस करायचे आणि श्वास सोडत रिलॅक्स करायचे. ठीक आहे. पावलं आपली जोडून घ्या आणि सुरू करा. श्वास घेत गुडघे जमिनीकडे प्रेस करा आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत गुडघे जमिनीकडे प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. बरं, आता हा पायदुखीचा त्रास फक्त ज्यांचं वय झालंय त्यांनाच होतो असं नाहीये. बऱ्याचदा आपण उभं राहून काम करतो किंवा जास्त चालणं होतं, त्यावेळेला सुद्धा आपल्याला हा त्रास होऊ शकतो. तर त्यावेळेला ह्या छोट्या छोट्या कृती करायच्या. श्वास घेत गुडघे जमिनीकडे प्रेस करायचे आणि रिलीज करायचे. प्रेस करायचे, रिलीज करायचे. प्रेस आणि रिलीज. आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. ठीक आहे. उजवा पाय फोल्ड करायचा आणि आपले जे 2 अंगठे आहेत त्या 2 अंगठ्याने आपले जे काफ मसल्स आहेत त्याला प्रेस करायचं. वरून खाली आणि खालून वर अशा प्रकारे. हा, अंगठ्याने तुमचे काफ मसल्स बघा. आपल्या पोटऱ्यांना आपल्या शरीरातलं दुसरं हृदय, सेकंड हार्ट म्हणून मानलं जातं. जे डॉक्टर आहेत त्यांना माहितीये. तर ह्या किंवा आपल्या ज्या व्हेरिकोज वेनच्या ज्या किंवा नसा असतात त्या सुद्धा ह्या पायाच्या इथनच जात असतात. तर त्याच्यामधला जो ब्लड फ्लो आहे जो कुठेतरी अडकला असतो किंवा अडथळा आलेला असतो, तर तो पूर्णपणे रिलीज होऊन तिथलं सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी या छोट्या छोट्या कृती खूप महत्वाच्या ठरतात.
ठीक आहे. खालून वर, वरून खाली. खूप छान वाटतं जेव्हा आपण हे करतो तेव्हा. आता नॉर्मली आपण पाय जेव्हा रोटेशन करतो तेव्हा गुडघ्याच्या खाली हात देतो, बरोबर? आज आपल्याला आपल्या मांडीच्या खाली हात द्यायचे. आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती तुमच्या मांडीच्या खाली घ्या. हा, ठीक आहे. आणि आता तुम्हाला जास्तीत जास्त उजवा पाय वर घ्यायचा आहे, खाली ठेवायचा आहे. पाय वर घ्या, खाली ठेवा. वर, खाली. गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. वर, खाली. ठीक आहे. आता जास्तीत जास्त पाऊल स्वतःकडे घ्या. सरळ करा आणि फोल्ड करा. सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. बरं. हाताची पकड मांडीच्या खाली घ्या. वरती समोर न घेता खालच्या बाजूने घ्यायची. खालच्या बाजूने. आता पुन्हा पाय वर उचला आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, बरोबर. 4, 5. विरुद्ध बाजूने करा. 1 सावकाशपणे. 2, 3, 4, 5. स्टॉप. उजवा पाय सरळ करा. त्याच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता डावा पाय फोल्ड करा. सुरुवातीला आपण काफ मसल्सचा मसाज करूया. दोन्हीही अंगठ्याने आपल्या डाव्या पायाच्या पोटरीचा जो भाग आहे तो आपल्याला प्रेस करायचा आहे. खालून वर आणि वरून खाली. अगदी अँकल जॉईंट्स पर्यंत जाऊ देत तुमचे हात. हा, बरोबर. अगदी सावकाशपणे तिथे जो काही आपण प्रेशर देतोय तो फील करण्याचा प्रयत्न करा. 3 ते 4 वेळेला ह्या कृती करा आणि मग पुढची कृती करूया. आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती आपल्या मांडीच्या खाली द्या. तर सुरुवातीला आपण पाय फोल्ड करूया आणि सरळ करूया. सरळ करायचंय पाय. मांडीच्या खाली, वरनं नाही, गुडघ्याच्या वरून नाही द्यायचं. मांडीच्या खाली द्या हाताचा सपोर्ट. सनस्तर. मांडीच्या खाली द्या. पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. पुन्हा पाय फोल्ड करा आणि आता अप अँड डाऊन, वर, खाली, वर, खाली. खाली घेऊ देत, पूर्णपणे जमिनीवर टेकवा. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा वर घ्या आणि रोटेशन. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4 अँड 5. रिलीज. सावकाश डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करूया आपण गोमुखासन आणि त्यासाठी दोन्ही पाय जळून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. तर आपला उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. खाली असलेला डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. बरं, दोन्ही गुडघे मांडे एका रेषेमध्ये येण्यासाठी आपले हात पावलावर ठेवायचे. थोडंसं पुढे झुकायचं, सीटचा भाग वर उचलून आणि पुन्हा खाली बसायचं. बरं, आता इथे तुम्ही नॅपकिनचा आधार घेऊ शकता. ठीक आहे. उजव्या गुडघ्यावर प्रथम डावा हात येईल आणि मग उजवा हात. हाताची बोटं तुमची जमिनीला पॉइंटेड करा. मान मध्यभागी आणि मग डोळे मिटून घ्या. मेडिटेटिव्ह आसन आहे गोमुखासन. त्यामुळे या स्थितीमध्ये काही सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. बंद डोळ्यांनी संपूर्ण आकृतीबंध तपासून पाहूया. आपली जाणीव कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे, उजव्या बाजूचा आपला पाय, तिथे आलेला ताण आणि त्याबरोबर आपला डावा पाय, तिथे जो हलकासा प्रेशर आहे, या सगळ्याची अनुभूती घेऊया. डोळे मिटलेले आहेत. मान मध्यभागी. इथे स्थिर झाल्यानंतर पुढची कृती. आपला उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. एक हलकासा खेच आणून तो मागे फोल्ड करायचा आहे. खाली असलेला डावा हात मागे घेऊन जायचा आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या.
उजव्या दंडाचा स्पर्श तुमच्या उजव्या कानाला होईल. आपली मान सरळ मध्ये ठेवायची. जर हात एकमेकांपर्यंत पोहोचत नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या. नॅपकिनचा आधार घ्या. एका हातात एक टोक पकडा, दुसऱ्या हातात दुसरं टोक. नजर समोर ठेवायची आहे, डोळे मिटून घ्यायचे आहेत. डाव्या खांद्यावरती हलकासा प्रेशर. उजवी बाजू आपली ताणली गेली आहे याची जाणीव. डोळे मिटून हा सगळा आकृतीबंध तपासून पहा. यथाशक्ती थांबल्यानंतर डोळे उघडायचे. तुमचा डावा हात पहिल्यांदा खाली येईल, मग वर असलेला उजवा हात. खाली असलेला तुमचा डावा पाय सुरुवातीला सरळ करा, मग वर असलेला उजवा पाय. पुन्हा इथे काही सेकंद थांबा. पायामध्ये क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर पावलांमध्ये हालचाल करून घ्या आणि हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय सुरुवातीला फोल्ड करा, त्यानंतर खाली असलेला उजवा पाय. पावलं आपली आपण ऍडजस्ट करून घ्यायची. सीटचा भाग, गुडघ्याचा भाग व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचा. ठीक आहे. आता आपला उजवा हाताचा तळवा डाव्या गुडघ्यावर, मग डाव्या हाताचा तळवा. पुन्हा आपले दोन्ही हातांची बोटं जमिनीला पॉइंटेड. डोळे मिटून घ्या आणि पुन्हा विरुद्ध बाजूने हाच आकृतीबंध तपासून पहा. डोळे मिटून डाव्या बाजूचा जो कमरेपासूनचा खालचा भाग आहे तिथे जो ताण आलेला आहे त्याची जाणीव. तो ताण आपल्याला सुखावह वाटतोय की आपल्याला तो सहन होत नाहीये, पण किती कम्फर्टेबल आहोत हे आपलं आपण तपासून पाहू. हळूहळू आपल्याला आपली क्षमता वाढवायची आहे. पुढे करूया बद्धहस्त गोमुखासन. डोळे मिटलेले तसेच ठेवून पुढची कृती करण्याचा प्रयत्न करा. आपला डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन त्याला एक हलकासा खेच द्यायचा आहे. तो मागे फोल्ड करायचा आहे. त्यानंतर खाली असलेला उजवा हात मागे घेऊन जायचा आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल, नॅपकिनचा आधार घ्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. उजव्या खांद्यावर असलेला प्रेशर, ताणली गेलेली आपली डावी बाजू याची जाणीव. इथे तुम्ही एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करू शकता. एक मोठा श्वास भरून घ्यायचा आणि सावकाशपणे सोडायचा. आपापल्या क्षमतेने थांबल्यानंतर उलटचाल करताना सावकाश तुमचा खाली असलेला उजवा हात प्रथम गुडघ्यावर येईल, मग वर असलेला डावा हात. खाली असलेला उजवा पाय सरळ करा, मग वर असलेला डावा पाय आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. सगळ्यांनी आता सावकाश स्टँडिंग मध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती घेऊ देऊ. करूया कटिचक्रासन. दोन्हीही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. हात खांद्यातून सरळ करायचे आणि एकदा आपण उजव्या बाजूला ट्विस्ट होणार आणि एकदा डाव्या बाजूला. सुरू करूया. एकदा उजवीकडे. उजवीकडे येताना डाव्या पायाचे डास बघा, मग डावीकडे. डावीकडे आल्यानंतर उजव्या पायाचे डास बघा. डायनॅमिक करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्टॉप. मध्ये येऊन थांबायचंय. पायामधलं अंतर तसंच ठेवा. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. हात आपले कमरेवर घ्यायचे. करणार आहोत आपण हिप रोटेशन. हात कमरेवर. ठीक आहे. सुरू करूया. एकदा उजवीकडे कंबर द्यायची, मग पुढे, मग डावीकडे, मागे. अशा प्रमाणे गोलाकार फिरूया 5 वेळा. 1 बरोबर. 2. असं इमॅजिन करा की आपण ती रिंग असते ना, कमरेमध्ये टाकतात आणि अशी गोल गोल फिरते. तर तसं आपण काहीतरी करतोय असं इमॅजिन करा, म्हणजे हालचाल बरोबर त्या अपेक्षित भागामध्ये होईल.
5 टाइम क्लॉकवाईज आणि आता 5 टाइम विरुद्ध बाजूने. कंबर आता डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबायचं, हात खाली घ्यायचे आणि तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून बघा इथे कुठेही आपली श्वासाची गती वाढलेली नसेल. आपण अगदी सावकाशपणे सगळ्या कृती करतोय. आता आपण करणार आहोत अर्ध चक्रासन. अर्ध चक्रासन म्हणजे आपण जे पुष्करासनासारखी जी पोज घेतो ना, सेम तीच, फक्त आपण ती उभं राहून करणार. ठीक आहे. तर सगळ्यांनी पावलं जुळवून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपले दोन्ही हात मागे म्हणजे आपल्या कमरेच्या ठिकाणी, जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवायचे. अशा पद्धतीने हाताची बोटं जी आहेत ही जमिनीला वाढते. नजर समोर. ठीक आहे. हलकसं पावलामध्ये अंतर घ्या, अगदी थोडंसं अंतर घ्या. एकदम पावलं जुळवून घेतली ना की मग आपल्याला कृती करायला थोडीशी अडचण येते. म्हणून हलकसं अंतर घ्या दोन्ही पावलांमध्ये. आता ज्यांना जास्त स्लिप डिस्कचा त्रास आहे किंवा मणके एकमेकांवर ओव्हरलॅप झालेत किंवा गॅप आहे, तर त्यांनी मात्र हे शक्यतो करणं अवॉइड करा. ठीक आहे. तर आता सुरू करूया. नॉर्मल कंबरदुखी असेल तर इट्स ओके, तुम्ही करू शकता. पण हा जर एकदम अगदीच खूप जास्त प्रमाणामध्ये हा त्रास असेल, ओव्हरलॅप झालेले मणके किंवा गॅप असेल, तर मात्र करणं टाळा. ज्यांना बेल्ट आहे त्यांनी सुद्धा करताना अगदी सावकाश कृती करा. तर आता हळूहळू आपल्याला मागे झुकायचंय, बॅकवर्ड बेंड घ्यायचंय. तुम्हाला जेवढं मागे जाता येईल तेवढं मागे जाण्याचा प्रयत्न करा. तुमचे खांदे मागून एकमेकांच्या जवळ हलकेसे खेचून घ्या. बरोबर. तुमच्या हाताची कोपरं सुद्धा स्ट्रेच होत आहे. तुमचा चेहरा सिलिंगला समांतर आला. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. 1 2 3 4 5. रिलीज. श्वास घेत घेत मध्ये या. दोन्ही हात खाली घ्या आणि रिलॅक्स. विश्रांती. आपल्या संपूर्ण पाठकण्यावरती जो प्रेशर आलेला आहे त्याची अनुभूती. आता हा आलेला प्रेशर आपण हलकासा दूर करूया. पुन्हा पावलांमध्ये थोडंसं अंतर घेऊन एकमेकांच्या जवळ घ्यायचे. ठीक आहे. आपल्याला श्वास घेत हात वर न्यायचे आणि श्वास सोडत हलकसं पुढे झुकायचं. बरं, आता हे करताना आपले हात मागे स्विंग करायचे. ठीक आहे. मागे स्विंग करा. सुरू करा. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. हात पूर्णपणे स्विंग होऊ देत आणि वरती येऊ देत. हा, हे डायनॅमिक करायचं आपल्याला. सुरू करूया. 1 इनहेल अप, एक्झेल डाऊन, हात स्विंग. इनहेल अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन. वन मोर टाइम. इनहेल अप, एक्झेल डाऊन. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबायचंय. पुन्हा एकदा विश्रांती. 4 सूर्यनमस्कार करूया. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभे राहायचे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अर्धक मिटलेले. नेहमीप्रमाणे सूर्यदेवतेचं स्मरण, मनन, चिंतन आणि गायत्री मात्र एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. आता बघा गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणलेत, पाठकण्यावर प्रेशर आहे. 3 हस्त पादासन. आपले हात पावलांच्या जवळ. आता बघा गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंवरती प्रेशर आहे आणि पाठकण्यावरती ताण आहे.
4 उजवा पाऊल मागे, अश्वसंचलन, नजर सिलिंगकडे. आता बघा, डोळे मिटून घ्या. तुमचे हिप जॉईंट्स तिथे असलेला ताण आणि दाब, गळ्याच्या ठिकाणी असलेला ताण आणि दाब याचा अनुभव. आपण केलंय 4 अश्वसंचलन, आता करतोय 5 दंडासन, स्लॅन्टिंग पोज. संपूर्ण शरीर आपण हलकसं जमिनीच्या दिशेने आणि सिलिंगच्या दिशेने पॅरलल आहे. नजर सम. 5 आपण केले दंडासन, 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीवर टेकवा. छातीचा भाग आणि हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर. डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता बघा, डोळे मिटून कुठे प्रेशर आहे आणि कुठे ताण आहे त्या सगळ्याची अनुभूती. आणि पुढे करूया 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट, नजर सिलिंगकडे. डोळे मिटून घ्या आणि पुन्हा एकदा गळ्यापासून पोटापर्यंतचा ताण, पाठ गळ्याला असलेला अंतर वक्र आकार. 8 पर्वतासन. टाचा सिली आपल्या जमिनीच्या दिशेने बघा. ज्या ठिकाणी आपल्याला ताण होता तिथे आता प्रेशर आलाय, म्हणजे पोटावरती प्रेशर आहे. ज्या ठिकाणी प्रेशर होतं भुजंगासन मध्ये तिथे आता ताण जाणवतोय, म्हणजे पाठकण्यावर ताण आहे. पुढे करूया 9 अश्वसंचलन. आपलं उजवं पाऊल पुढे घेऊयात. नजर सिलिंगकडे. पुन्हा याच गोष्टीचा अनुभव, ताण आणि दाब जिथे आहे तिथे डोळे मिटून आपली जाणीव देऊन जायची. काही सेकंद थांबून 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. अजून 3 वेळा. आता थोडस आपण जलद करण्याचा प्रयत्न करूया आपापल्या क्षमतेने. सुरू करूया. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 डावा पाऊल मागे, 5 6 7 8 9 डावा पाऊल पुढे, 10 11 12. ओम मरीचेय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाऊल पुढे, 10 11 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाऊल पुढे, 10 11 12. मुखदृष्टी. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. सावकाश खाली बसा आणि पाठीवर पडून काही सेकंदासाठी विश्रांती घ्या. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. आपल्या मेडिटेशनला सुरुवात करण्याआधी जी आपली श्वासाची गती वाढलेली आहे ती पूर्णपणे नॉर्मलला येऊ देत. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. तुमची मान उजवीकडे, डावीकडे किंवा मध्ये. डोळे मिटलेले आहेत. नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. सूर्यनमस्कार करताना आपल्याला कुठे अवघडल्यासारखं वाटलं, आपला उजवा डावा पाय किंवा पाठकणा किंवा खांद्यांच्या इथे जिथे कुठे आपल्याला अवघडल्यासारखं वाटलं तो सगळा भाग मनाने रिलीज करूया.
श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय आणि सोडतोय. अर्धा मिनिट आपण विश्रांती घेतलीये. पुढे आपण करूया सेतू बंधासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ घेऊन या. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. ठीक आहे. शक्य असेल तर हाताच्या आधाराने तुमच्या टाचा ज्या आहेत त्या सीटच्या जवळ ओढून घेण्याचा प्रयत्न करा, शक्य असेल तर. नाहीतर पावलं, गुडघे आणि मांड्या याच्यामध्ये थोडस अंतर ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या, म्हणजे तुमची पावलं, गुडघे आणि मांड्या एकमेकांना जुळल्या जातील. ठीक आहे. आता ज्यांचे हात अँकल पर्यंत पोहोचत असतील तर दोन्हीही हातांनी दोन्हीही पावलांचे अँकल पकडा. जर हात अँकल पर्यंत पोहोचत असतील तर. ठीक आहे. जर हात पोहोचत नसतील तर मात्र हात खाली जमिनीवर ठेवा. तुमच्या क्षमतेप्रमाणे, तुमच्या फ्लेक्झिबिलिटी प्रमाणे ही कृती करण्याचा प्रयत्न. अट्टाहास नसेल. आपल्याला दोन्हीही कृतींमध्ये सारखेच लाभ मिळणार आहे, फक्त ही थोडीशी पुढची कृती आहे. ठीक आहे. शक्य असेल तर अँकल पकडा. जर हात अँकल पर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीवरच ठेवा. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला, मग कमरेचा भाग, असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल एवढं आपल्याला वर यायचंय. ठीक आहे. जर अँकल पकडून आपल्याला अप होता येत नसेल, लिफ्ट होता येत नसेल तर अँकल सोडून द्या. दोन्ही हात खाली जमिनीवर ठेवा. बघा मी पण आता जमिनीवर ठेवले, म्हणजे तो हातांचा आधार पॅसिव्ह होतो. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. छान. सावकाश उलट साईड करा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत तुमच्या पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. मग कमरेचा भाग, सीटचा भाग खाली जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. डोळे मिटून श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश एका कुशीला घालूया आणि बैठक स्थितीमध्ये येऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी माती. हातांची दृढ मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. इथे आपण करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. आता पुढचं आवर्तन करताना आपण श्वास घेतल्यानंतर पाय काउंट थांबणार आहोत. आपल्याला तो श्वास होल्ड करायचा आहे 5 काउंट आणि मग सावकाशपणे सोडायचा. ठीक आहे. जर कुणाला त्रास होत असेल तर त्यांनी श्वास होल्ड न करता सावकाश प्रश्वास सोडायला हरकत नाहीये. सुरू करूया. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक मोठा श्वास भरून घ्यायचा आहे आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1.
घेतलेला श्वास संथ गतीने द्यायला सुरुवात करा. एकदम सावकाश, सावकाश, सावकाशपणे सोडा. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी जो आहे, हा आपला दुपटीचा असेल. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. आंतरिक सजगता हलकीशी वाढलेली आहे. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला आपण मनापासून वंदन करत आहोत. करणार आहोत आपण अनुलोम विलोमचे 3 आवर्तन. डाव्या हाताची व्यायाम मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवी निरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावी निरेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवी निरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावी निरेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवी निरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावी निरेचक. आता एक आवर्तन हे आपलं आपण करून घ्या मनाने, सूचनेशिवाय. सुरू करा. एक आवर्तन तुमचं तुमचं तुम्ही करून घ्या. एक आवर्तन कंप्लीट झालं ते हात तुमचा गुडघ्यावर येईल. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आता पुढचं एक आवर्तन आपण मानसिक करणार आहोत. हात ज्ञानमुद्रेमध्ये आहे आणि मनानेच कल्पना करा. डाव्या नाकपुडीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने रेचक. एक आवर्तन आपण मानसिक घेऊ. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करूया. शीतली आणि सितकारीची 2-2 आवर्तन डोळे मिटलेले तसेच ठेवून पुढच्या कृती करण्याचा प्रयत्न करा. शीतली प्राणायाम करण्यासाठी आपल्याला जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची समोरनं. तोंडाने पूरक. जिभेच्या पन्हळीतनं हवा आतमध्ये खेचून घ्यायची. थंड हवेचा स्पर्श कंठापासून फुफ्फुसांपर्यंत पोचतोय. जीभ आतमध्ये घेऊन नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. जिभेची पन्हळ तोंडाने पूरक. जीभ आतमध्ये तोंड बंद. नाकाने रेचक. पुढे ओठ विलग करूया. दातावर दात लावूया. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये खेचून घेऊया. तोंडाने पूरक. तोंड बंद. नाकाने रेचक. अजून एकदा करूया. ओठ विलग. दातावर दात. तोंडाने पूरक. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये खेचून घेताना थंड हवेचा स्पर्श तुमच्या हिरड्यांपासून कंठापर्यंत पोचतोय. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक.
काही क्षण शांत. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण घेऊन अलगद डोळ्यांच्या स्नायूंना हलके हलके टॅप करा. पुन्हा एकदा घर्षण आणि टॅपिंग. अजून एकदा करा. घर्षण आणि टॅपिंग. आता जी मेणबत्ती तुम्हाला सांगितली होती ती आता समोर घ्यायची. एक स्टँड घ्यायचा खाली, त्यावरती मेणबत्ती ठेवा आणि खोलीमध्ये जर दिवे असतील तर ते बंद करा. फॅन असेल तर फॅन सुद्धा बंद करून घ्या. म्हणजे ती मेणबत्तीची ज्योत ही स्थिर राहील. आजूबाजूला जर जास्त आवाज असतील तर तुम्ही हेडफोनचा वापर करू शकता. बरं, जर समोर कोणाकडे आता मेणबत्ती अवेलेबल नसेल तर स्क्रीनवर मी तर लावलेलाच आहे दिवा, पण तरीही जर समोर असेल एखादा तुमच्या देवाच्या इथला निरंजनाचा दिवा सुद्धा चालू शकेल. फक्त त्याची ज्योत तुमच्या नजरेच्या एका रेषेमध्ये आली पाहिजे. तर आता समोर स्टँड ठेवताना मेणबत्ती आणि तुम्ही याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 फुटा एवढं अंतर ठेवा. जर कोणाला चष्मा वगैरे असेल तर तुम्हाला चष्मा काढून ती मेणबत्तीची ज्योत जेवढी क्लिअर दिसेल तेवढं अंतर ठेवा. ज्यांना चष्मा आहे त्यांच्यासाठी ही सूचना. साधारण अ, म्हणजे जर काहीही त्रास नसेल डोळ्यांचा तर मात्र तुम्हाला 1 ते 1.5 फुटा एवढं अंतर मेणबत्तीची ज्योत आणि तुमच्यामध्ये असलं पाहिजे. तर आता हे आपण का करतो? त्राटक ही शुद्धी क्रिया आहे. ही आपण का करतो सांगते. तर ग्रंथांमध्ये असं लिहिलंय की मन जे आहे ते चंचल आहे. ते सतत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतं. अनेक एकामागून एक विचार येत असतात. आणि जेव्हा हे विचार येत असतात तेव्हा आपले डोळे सुद्धा आपल्याला तेवढीच साथ देत असतात. म्हणजे आपली सतत जी पापण्यांची उघडझाप होत असते. तर त्या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी किंवा आपलं मन एकाग्र करण्यासाठी अटात त्रायते इति त्राटकम असा एक श्लोक ग्रंथांमध्ये आलेला आहे. म्हणजे भ्रमण करणाऱ्या आपल्या मनाला आळा घालण्यासाठी, स्थिर करण्यासाठी आपण ही त्राटक शुद्धिक्रिया करतो. तर ही शुद्धिक्रिया म्हणजे ग्रंथांमध्ये 6 शुद्धिक्रिया सांगितल्यात. त्या 6 शुद्धिक्रियांपैकी कपालभाती आणि त्राटक ही नॉर्मली किंवा ही जरा जास्त प्रसिद्ध आहे. जे सगळेच जण करतात. तर जेव्हा आपण त्राटक शुद्धिक्रिया करतो त्यावेळेला आपल्या शरीरामधल्या 72,000 ज्या नाड्या आहेत, त्या 72,000 नाड्यांपैकी ज्या प्रमुख नाड्या आहेत, हस्तिजीवा आणि गांधारी, ज्या आपल्या डोळ्यांच्या मधून जातात. तर ह्या शुद्धिक्रियेसोबत त्या नाड्यांची सुद्धा शुद्धी होते, डोळ्यांची शुद्धी होते, आपलं मन एकाग्र होतं, शांत होतं, ग्रहण क्षमता, आकलन क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता आपली वाढायला सुरुवात होते. कारण की आपण कुठल्या तरी एका गोष्टीवरती आपलं मन स्थिर करत असतो. त्यामुळे हे सगळे फायदे होतात. याचे जे कॉन्ट्राइंडिकेशन आहेत ते मी ग्रुपवर टाकलेले होतेच काल. डोळ्यांचा त्रास असेल तर करायचं नाही किंवा एन्झायटी, डिप्रेशनचा त्रास असेल, कुठल्याही प्रकारची जर सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू असेल तर त्यांनी हे मेडिटेशन करणं अवॉइड करायचं. ठीक आहे. कुठेही असं वाटलं आपल्याला गरगरल्यासारखं होत आहे, आपल्याला कॉन्सन्ट्रेट होत नाहीये, तर सोडून द्या मेडिटेशन. हरकत नाहीये. कुठेही आपण आपली क्षमता न ओलांडता कृती करण्याचा प्रयत्न करावा. हं? कुठलीही गोष्ट एकदम न करण्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन प्रयत्न करायला कधीही हरकत नसते. तर आपल्याला योग साधना हे शिकवत असते. म्हणजे आपण आसनांमधून, प्राणायाममधून ध्यान करतो त्यावेळेला कुठेतरी आपण एक पाऊल पुढे आणण्याचं ही योग साधना आपल्याला प्रोत्साहित करत असते. तर आता जे आपण त्राटक करतोय, त्या त्राटकासंबंधी हठप्रदीपिका या ग्रंथामध्ये एक श्लोक आलेला आहे. ते असं म्हणतात की निरीक्षेत्र निश्चलम सदृश्य सूक्ष्म लक्षम समाहितः अश्रू संपात पर्यंतम आचार्य त्राटकम स्मृतम. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे निरीक्षण म्हणजे स्थिर नजरेने निरीक्षण तिचं करायचं.
म्हणजे अगदी तुमच्या डोळ्यातून पाणी येऊ देत इतकं आपल्याला तिथे ते निरीक्षण करायचंय. यालाच आचार्य म्हणजेच गुरु त्राटक असं नाव देतात. तर आपण ओमची प्रतिमेचं त्राटक करतो सुरुवातीला. काही वर्गांमध्ये किंवा आपण असं घेतो समोर ओमची प्रतिमा ठेवतो आणि तिचं आपण उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करतो आणि मग तीच प्रतिमा आपण बंद डोळ्यांनी सुद्धा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. तर ह्याला जे म्हणतात हे अंतर त्राटक, बहिर त्राटक. तर हे त्राटक नॉर्मली दोन प्रकारचं केलं जातं. एक म्हणजे ओमची प्रतिमा किंवा आता आपण मेणबत्तीची किंवा निरंजनाची ज्योतवर करू शकतो किंवा तुमचे जे इष्ट दैवत आहे तुम्ही त्यांच्या प्रतिमेवर पण त्राटक ही शुद्धिक्रिया करू शकता. तर ही जी शुद्धिक्रिया करतो ती आपल्या नजरेपासून खूप जवळ आहे, समोर आहे. म्हणून याला समीप त्राटक म्हणतात. बऱ्याचदा काही जे मोठे मोठे साधक किंवा जे गुरु आहेत किंवा ज्यांची तपश्चर्या खूप झालेली आहे, तर ते लोक पौर्णिमेचा चंद्र किंवा अ, नुकताच उगवणारा सूर्य याच्यावरती सुद्धा त्राटक करतात. त्राटक ही शुद्धिक्रिया करतात. ज्याला सुदूर त्राटक म्हणतात. म्हणजे ते आपल्या नजरेपासून कोसो लांब असतं. सूर्याचं जेव्हा आपण त्राटक करतो त्यावेळेला पहाटेची वेळ निवडावी. कारण की तेव्हा ती सूर्यकिरणं जी आहेत ती सौम्य असतात, कोवळी असतात. त्याचे लाभ आपल्याला खूप चांगले मिळतात. प्रखर सूर्याचं त्राटक अव्हॉइड करायचं. म्हणजे ही अगदी नॉर्मल गोष्ट आहे जी सगळ्यांना समजू शकते. पण तरीही काही उत्साही असतात की जे असं करायला जातात. म्हणून नेहमी जर आपल्याला सूर्याचं जर त्राटक करायचं असेल तर पहाटेची वेळ निवडावी जेव्हा नुकताच सूर्योदय होत असतो त्यावेळेला. हा अनुभव मीही घेतलेला आहे. खूप सुंदर वाटतं, खूप छान वाटतं त्यावेळेला जेव्हा आपण त्या गोष्टीवर त्राटक करतो त्यावेळेला. किंवा अगदी सूर्यास्ताची वेळ म्हणजे सूर्य अस्त व्हायला सुरुवात झालेली असते त्यावेळेचं सुद्धा त्राटक खूप छान आपल्याला फायदे देतात. तर असे हे वेगवेगळ्या प्रकारचे त्राटक आहेत, मेडिटेशन आहेत, जे जे आपल्याला शांत ठेवायला, एकाग्र ठेवायला मदत करत असतात. तर ही झाली थोडक्यात माहिती आपल्या ह्या त्राटकासंबंधी. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी पोझिशन घ्यायची आहे. मी माझा व्हिडिओ बंद ठेवतेय कारण की कुठेही तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून. तर कुठलीही सुखावह बैठक घ्या की ज्या स्थितीमध्ये तुम्ही निदान 7 ते 8 मिनिटं स्थिर बसू शकाल. मग तुम्ही पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी घाला, वज्रासन घाला. ज्या स्थितीमध्ये तुम्ही स्थिर बसू शकता ती स्थिती धारण करायची आहे. अगदीच कोणाला अवघडल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही खुर्चीत किंवा सोफ्यावर बसला तरीही चालेल. सुखावह बैठक, पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी, हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटलेले, खांदे, हाताची कोपरं शरीराच्या लगत, खांदे हलकेशे जमिनीकडे सैल सोडलेले, हातांची ज्ञानमुद्रा, मान मध्यभागी आहे, चेहरा शांत आहे. स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. ज्या स्थितीमध्ये आपण बसलोय त्या स्थितीमध्ये स्थिरता, मन शांत आणि चेहरा प्रसन्न. आपल्या कानांनी आपल्या आजूबाजूला जे काही आवाज येत आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न करा. आपण ज्या खोलीमध्ये बसलोय त्या खोलीची जाणीव, आपल्या संपूर्ण भोवतालचा जो परिसर आहे, जे वातावरण आहे, त्या वातावरणाची जाणीव. नुकतीच आपण साधना केलेली आहे त्यामुळे आपलं शरीर मन शांत, स्थिर, प्रसन्न आहे. शुद्ध हवा, प्रसन्न मन, तुमच्या आजूबाजूने जे काही आवाज येत आहेत ते सहज ऐकण्याचा प्रयत्न. आता आपलं लक्ष आपल्या पुन्हा एकदा देहाकडे घेऊन जाऊया. आपला संपूर्ण खालचा भाग, अगदी पावलापासून कमरेपर्यंतचा भाग, आपले दोन्हीही उजवा डावा पाय मनाने अगदी रिलॅक्स करायचंय. त्यासोबतच शरीराचा मधला भाग, हातांची स्थिती, पाठीचा मणका एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू, छातीचा भाग,
संथपणे हृदय त्याचं काम करत आहे. हा सगळा मधला भाग शरीराचा पूर्णपणे रिलॅक्स करूया. कंठापासून मस्तिष्कापर्यंत जाणीव घेऊन जायची आहे आणि तोही भाग रिलॅक्स करायचा आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. जो भाग अधिक ताणल्यासारखा वाटतोय तिथे लक्ष घेऊन जायचंय आणि तो पुन्हा एकदा शिथिल करायचा आहे. मनामध्ये जे काही विचार चालू असतील, भविष्य, भूत, त्या विचारांची साखळी न तोडता ते तसेच चालू राहू द्यावे. आणि वर्तमानामध्ये आपण आता आहोत, आपण जे ध्यान करतोय तिथे आपलं लक्ष केंद्रित करून घेऊया. आता आपण एक दीर्घ श्वास भरून घेऊया नाकावाटे. 1 ते 2 सेकंद इथे थांबा आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्या. शरीर, मनाचा ताण या श्वासासोबत आपण बाहेर सोडला आहे. पुन्हा एकदा नाकाने एक दीर्घ श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून द्या. रिलॅक्स व्हा. जाणीव, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं जी एकमेकांना जुळलेत, तिथे सुरू असलेले सटल व्हायब्रेशन, स्पंदन, तिथे आपलं मन एकाग्र करूया, शांत करूया, स्थिर करूया. आणि भ्रामरीची 3 आवर्तनं करूया. एक श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती आहे. सटल व्हायब्रेशन्स त्याची अनुभूती. सावकाश डोळे उघडून समोर असलेली मेणबत्ती, त्या मेणबत्तीवरची ज्योत पाहायची आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. हलकी हलकी पापड्यांची उघडझाप होत असेल तर हरकत नाही, पण अगदी शांतपणे ह्या मेणबत्तीकडे आपण पाहूया. ज्या स्टँडवर आपण ही मेणबत्ती ठेवली आहे तो स्टँड, ज्या खोलीमध्ये आपण बसलो आहोत ती खोली, हे सगळं आपण पाहतोय, पण आपली नजर या मेणबत्तीकडे स्थिर आहे. अगदी शांत रिलॅक्स होऊन आपण ह्या ज्योतीकडे पाहूया. स्थूल स्वरूपातली ही स्थिती आहे, म्हणजेच शरीराने आपण स्थिर होत चाललोय. डोळ्यांमध्ये जर ताण जाणवत असेल, हलकं हलकं पाणी येऊ लागलं असेल, तर अलगद डोळे मिटून घ्या. तुमचं मन ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घ्या. प्राणस्पंदनांची जाणीव. विचारांची शृंखला चालू असेल किंवा बंद असेल, जे काही असेल ते, पण शरीर मन मात्र आपलं शिथिल झालंय, रिलॅक्स झालंय. हळूहळू आपण आपल्या अंतर्मनाकडे जाण्याचा प्रयत्न करूया. अलगद डोळे उघडायचे. एकाग्र चित्ताने शांतपणे पुन्हा एकदा या ज्योतीचं निरीक्षण करूया. ज्या मेणबत्तीवर आपण ही ज्योत तेवत ठेवली आहे त्या ज्योतीचा रंग, आकार, रूप
हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये, नजरेमध्ये सामावून घ्यायचा आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. सावकाश डोळे मिटून घ्या आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये, आयब्रो सेंटरमध्ये बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे काही दिसेल, काही भौमितिक आकार दिसतील, काही रंग दिसतील, जे काही दिसेल ते पहा. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. सावकाश पुन्हा एकदा डोळे उघडूया. ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेलं प्रकाशाचं जे वलय आहे, त्या वलयाचं निरीक्षण करा. ही ज्योत ज्या मेणबत्तीच्या धाग्यामध्ये तेवत आहे, तिथे असलेला काळसर, निळसर रंग थोडस वरती जाऊन तिथे असलेला पिवळसर रंग, केशरी रंग, त्याच्या आजूबाजूने जे वलय निर्माण झालंय त्या वलयाचा रंग हा आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. हळूहळू आपली नजर अगदी ज्योतीच्या वरचा भाग, अग्रभाग, तिथे नजर आपली स्थिर करूया. कुठलीही हालचाल न करता शांतपणे ह्या ज्योतीकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. ज्या मेणबत्तीमध्ये ही ज्योत तेवत आहे, ती मेणबत्ती म्हणजे आपलं शरीर आहे, जे आपण स्थिर केलंय. आणि ज्या धाग्यामध्ये ही ज्योत आपण प्रकाशमान केली ते म्हणजे आपलं मन, जे आता शांत आणि स्थिर झालेलं आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. ज्योत शांतपणे तेवत आहे. एकाग्र चित्ताने, स्थिर नजरेने ह्या ज्योतीचं निरीक्षण आपण करतोय. संपूर्ण ज्योतीचा ऑरा, त्याचं वलय डोळ्यांमध्ये सामावून घेतोय. सावकाश डोळे मिटून ही ज्योतीची प्रतिमा पुन्हा एकदा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अंतर्ग्राटक. तुम्हाला जे दिसतंय त्याचा आनंद घ्या, त्याचा अनुभव घ्या. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. ह्या श्लोकामध्ये असं सांगितलंय की जी आतमध्ये ज्योती आहे आणि जी बाहेर आहे ती साक्षात परात्पर म्हणजेच परमेश्वर आहे, परमात्मा आहे. आणि ही ज्योती स्वयं माझ्यामध्ये सुद्धा आहे, माझ्या अंतरंगात सुद्धा आहे. आणि तिथे साक्षात प्रभू शिवशंकर महेशाचा ते ठिकाण आहे. आणि मी त्याला जागृत करत आहे. माझ्यामधली आंतरिक शक्ती मी जागृत करत आहे. श्वासाची गती संथ लयबद्ध झालेली आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. विचारांची गती कमी झाली आहे. शांत मन, आत्मविश्वास वाढत चाललाय. खूप छान, खूप शांत आणि प्रसन्न स्थितीचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला संकल्प देऊया. आपण जे आता आहोत त्यापेक्षा आपण अधिक चांगलं,
बनण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या ठिकाणी आपण स्वतःला घेऊन जाऊया आणि विचार करूया, की माझं ते ध्येय, उद्दिष्ट मी यथाशक्ती पूर्ण करणार आहे. त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. सदैव आनंदी आहे. शरीर आणि मनाने मी शक्तिशाली आहे, स्थिर आहे, शांत आहे. कोणत्याही अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या मनाची स्थिती ही स्थिरच असणार आहे. मी स्वतः आनंद घेणार आहे आणि माझ्या आजूबाजूला जे कोणी आहेत, माझ्या सानिध्यामध्ये जे आहेत, त्यांनाही मी आनंद देणार आहे. माझी जी कुठली वाईट सवय आहे, ती मी आत्ता या क्षणी बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य स्वस्थ, व्याधीविरहित, औषधविरहित आहे. मला जर कुठलीही व्याधी असेल, तर ती आत्ता या क्षणी बरी होत चालली आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य, माझे सगळे नातेसंबंध विश्वास व प्रेमाच्या धाग्याने विणलेले आहेत. मी जिथे कुठे काम करत आहे, त्या कामाविषयी मी प्रामाणिक आहे. माझं घर धनधान्याने भरलेलं आहे. परमात्म्याची शक्ती, ऊर्जा, आशीर्वाद माझ्या चारही बाजूंनी माझा सुरक्षा कवच आहे. मी परमेश्वराशी, परमेश्वराप्रती आभारी आहे. त्याने मला सुंदर शरीर, मन आणि नातेसंबंध दिले आहेत. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. 3 ओंकार एका लागोपाठ एक करूया. मकार लांबवलेले. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेऊन 3 ओंकार एका लागोपाठ. ओम. 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना. सर्वेषां स्वस्ति भवतु. सर्वेषां शान्ति भवतु. सर्वेषां पूर्णं भवतु. सर्वेषां मङ्गलं भवतु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. सर्वांचे कल्याण हो, सर्वांना शांती प्राप्त हो, सर्वांचे इच्छा ज्या काही आहेत त्या पूर्ण हो आणि सर्वांचे माझ्यासोबत मंगल हो. आपली मान हलकीशी पुढे झुकवायची आहे. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्टदेवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करायचंय. त्यांना आपण मनोभावे वंदन करत आहोत. शरणागत समर्पण भाव आपल्या मनामध्ये सावकाश मान तिथल्या तिथे सरळ करूया. दोन्हीही हातांच्या तळव्यांवर करणे. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडूया. हरिओम. धन्यवाद. आपला या महिन्याचा वर्ग आज इथे संपत आहे. आपल्या सहकार्यामुळे आमची ही बॅच, या महिन्याची बॅच आज कंप्लीट झाली आहे.
पुढच्या महिन्यामध्ये आपला सराव वर्ग म्हणजे तुमच्यासाठी सराव वर्ग आणि नवीन बॅच सुरू होत आहे 3 ऑगस्ट पासून. तर पुन्हा एकदा तुमचा प्रवास सुरू करा. जर कोणाला काही शंका असतील तर जरूर विचारा. आपले अभिप्राय नक्कीच आमच्यासाठी प्रेरणादायी असू शकतात आणि पुढे येणाऱ्या साधकांसाठी सुद्धा प्रेरणादायी असू शकतात. योग साधनेचा प्रवास असा सुरू ठेवा आणि यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करा. योग हा फक्त 1 महिन्यापुरता मर्यादित नसून ही निरंतर साधना आहे जी रोज केली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचे लाभ मिळू शकतात. ठीक आहे. तर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला पुन्हा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. जर कोणाला काही शंका असतील, विचारायचं असेल, ते विचारू शकता. येस, अच्छा. कोणाला काही शंका नाही? ओके. नमस्कार. गुड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हरिओम. हरिओम. नाही, हा महिनाभर तुम्ही जे काही मार्गदर्शन केलं ते खूपच चांगल्या प्रकारे केलं. म्हणजे प्राणायाम, योगासन किंवा इतर सूक्ष्म व्यायाम वगैरे. तर त्याच्यामुळं जे काही आपण पाहतो की कुठलीही हालचाल व्यायाम म्हणून केली तर त्याचा शरीरासाठी खूपच चांगला उपयोग होतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु त्या माहिती नसतात. तर योगासनांची पण माहिती तुम्ही खूप छान दिली आणि इतर व्यायाम आणि प्राणायामचा सुद्धा खूप प्रॅक्टिस करून घेतलं आणि त्या अनुषंगानं खूप चांगली माहिती मिळाली. परवाच्या याच्यामध्ये तुमचा आपला गुरुपौर्णिमेचा पण खूप चांगला प्रवचन त्या महाराजांनी केलं आणि तुमच्या दुर्वा एज्युकेशन बद्दल सुद्धा खूप चांगली माहिती मिळाली. तर योगासन आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे काय एक दिवसाची गोष्ट नाही. आता आपण पाहतो की दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. परंतु जसं आपण गुढीपाडवा वर्षातून एकदा साजरा करतो, तसं बरीच लोक एक दिवस अतिशय उमंग उत्साहानं तो दिवस साजरा करतात आणि दुसऱ्या दिवसापासून तर योग काय आहे किंवा काय परत एक वर्षानं. परंतु ह्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे, रचनेचा जो अंकित झाला समूळ निद्रेला जो विकला तरी तो योगाभ्यास मुकला परी समजावे. म्हणजे याच्यामध्ये यम नियम वगैरे जे आहेत, योगासन आणि साधना कुठली, तर हा सात्विक मार्ग असतो आणि त्याच्यासाठी काही गोष्टीचं पालन करणं अत्यंत आवश्यक असतं. आताच्या हे कलियुग आहे आणि त्याचबरोबर त्याला विज्ञान युग सुद्धा म्हटलं जातं आणि याच्यामध्ये सर्वच लोक अतिशय चुकीच्या मार्गानं लोकांची वाटचाल चाललेली आहे आणि त्याच्यामुळं आज आज संपूर्ण विश्वामध्ये राष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही गोष्टी आपण पाहतो, त्याचं कारण हे आहे की सर्व मनुष्य जो आध्यात्मिक मार्ग आहे, आध्यात्मिक गुरु जो आहे तो भारत आहे. परमपिता शिव परमात्मा सर्व विश्वाचा पिता आहे, ज्याची शिवलिंगाच्या रूपाने आपण पूजा करतो. आणि भारत हा अध्यात्म प्रधान देश असून सुद्धा आज सर्वात जास्त नैतिक अधपतन जर कुठल्या देशाचं झालं असेल ते भारताचं झालेलं आहे. आणि म्हणून आज लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला ह्या योग मार्गाची आवश्यकता आहे. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळीचं मर्यादा. मला 2 मिनिटं तुम्ही जी काही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. अशाच प्रकारे तुम्ही तुमची साधना नक्कीच चालू ठेवा. सगळ्यांनाच ही विनंती आहे. फक्त एका दिवसापुरतं किंवा एका महिन्यापुरतं मर्यादित न ठेवता तुमची साधना चालू ठेवा. शरीर मनाने स्वस्थ राहा. सध्या ती जास्त गरज आहे, शरीर आणि मनाने स्वस्थ राहणं. आध्यात्मिक जसं आता सर बोलले, ही फार पुढची गोष्ट आहे. तिथपर्यंत आपण पोहोचण्यासाठी निदान आपल्याला पहिली जी बेसिक कृती आहे, शरीर मनाचं स्वास्थ्य ठेवणं, हे फार महत्वाचं आहे. पूर्वीच्या काळी योग म्हणजे हा खरंच मोक्षाचं किंवा कैवल्याचं साधन म्हणून मानलं जायचं. पण आता परिस्थिती बदललेली आहे. खूप साऱ्या आधुनिक गोष्टी आलेल्या आहेत. बरेचसे टेक्नॉलॉजीमध्ये आपण खूप सारी प्रगती केली आहे.
पण ते करत असताना शरीर मनाने आपण कुठेतरी मागे पडत आहोत. त्याचं संतुलन राखणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ही योग साधना आपल्याला त्यासाठी मदत सुद्धा करत असते. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. तुम्ही वर्गाला जॉईन झालात. तुमच्यामुळे आपला हा महिन्याचा वर्ग सुरू झाला. बघा, वर्गामध्ये तर 20 जण आहेत, पण 20 जणांपैकी फार मोजकीच लोक इथे प्रेझेंट असतात. तर ही जागृती होणं फार गरजेचं आहे. तुम्ही जसे आहात प्रेझेंट, तसेच तुम्ही याच्या पुढेही तशीच साधना करत राहा. कुठेही स्वतःला ब्रेक देऊ नका. बघा, साधना करताना नियम पण अति नको व्हायला. अति नियम केला तर तो सुद्धा घातक असतो साधकासाठी. म्हणजे ग्रंथ असं सांगतात, की जास्त नियम आणि जास्त आहार हा नेहमीच घातक असतो. म्हणून एक दिवस ठीक आहे, कधीतरी जेन्युइन रिझन असेल, आपल्याला नाही जमलं, हरकत नाहीये. पण हे जेन्युइन रिझन रोज रिपीट नको व्हायला. म्हणून साधना ही करत राहा. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे यथाशक्ती करत राहा. ठीक आहे. जर कोणाला काही विचारायचं असेल ते विचारू शकता, नाहीतर आपण थांबूया. ओके. ठीक आहे, मग आपण इथे थांबूया. सोमवारपासून आपली दुसरी बॅच चालू होतीये. सराव वर्ग तुमच्यासाठी असेल, नवीन बॅचसाठी नवीन वर्ग असेल. तर 3 तारखेला पुन्हा जॉईन होऊया. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यांना शुभ दिवस आणि साधनेसाठी शुभेच्छा. मीटिंग एंड करतेय. हरी.